अक्कलकोट रोडवरील पद्मशाली समाजाच्या मोकळ्या जागेत मेलेले कोंबडं आणि मातीचा आजोरा आदी साहित्य टाकत असल्याने नागरिकातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। अक्कलकोट रोडवरील पद्मशाली स्मशानभूमीला लागून असलेल्या मोकळ्या जवळपास 35 एकरामध्ये सध्या कचरा आणि मृत कोंबडं टाकण्याचं ठिकाण बनले आहे। याकडे ना ज्ञाती संस्थेचे लक्ष आहे ना पालिकेचे लक्ष आहे। पालिका प्रशासन एकीकडे स्वच्छता मोहीम राबवत आहे, तर दुसरीकडे शहरातील मुख्य मार्गावर मोकळ्या जागेवर जागोजागी कचरा टाकण्यात येत आहे। त्याचबरोबर सोलापुरातील काही ठेकेदाराकडून पडीक माती, आजोरा, बांधकाम साहित्याबरोबर घरातील नको असलेले साहित्य या ठिकाणी टाकण्यात येत असल्याने या परिसराला अवकळा आली आहे। पद्मशाली ज्ञाती संस्थेकडून गेल्या वर्षी वारंवार तक्रारी येत असल्याने या ठिकाणी एक बोर्ड लावून कारवाई करण्याचे संकेत दिले होते। आता हे लावलेले बोर्डही गायब झाले आहे आणि दहशतही संपली आहे। बुधवारी सकाळच्या सुमारास अक्कलकोट रोड महालक्ष्मी मंदिर ते मार्केट यार्डच्या रस्त्यावरील मोकळ्या जागेत कोंबड्यांचा ने आण करणाऱ्या आयशर गाडी आणि एका टेम्पो ट्रॉलीला कोंबड्यांनी ने आण करणाऱ्या गाडीमधून शेकडो मेलेल्या कोंबड्या या ठिकाणी टाकण्यासाठी आली असता या ठिकाणच्या जागरूक नागरिकांनी त्यांना विरोध केला। MS13 FX 8958 आणि आयशर गाडी क्रमांक MS13 CJ 1457 या सोलापूर पासिंग असलेल्या गाडीमधून या ठिकाणी मेलेले कोंबडे मोकळ्या जागेत विल्हेवाट लावण्यासाठी आले असता नागरिकांनी विरोध केल्याने पुढील अनर्थ टळला। अन्यथा भटक्या कुत्र्यांकडून या मेलेल्या कोंबड्या त्या फस्त केल्या असत्या तर पुढे काय झालं असतं देव जाणो। सध्या सोलापुरात बर्ड फ्लूच्या रोगानं अनेक कावळे, पशुपक्षी मयत झाले। असं एकीकडे असताना आज बुधवारी अचानकपणे एवढं मृत कोंबड्याचा विल्हेवाट लावण्यासाठी या 2 गाड्यांमधून या मोकळ्या जागेत येण्याचा कारण पोलिसांनी शोधणं गरजेचं आहे। अन्यथा या कोंबड्यांच्या प्रादुर्भावामुळे शहरात मोठा भीषण प्रसंग निर्माण झाल्यास याला जबाबदार कोण, याबाबत या ठिकाणी आलेल्या या लोकांना विरोध केला असता ते अंगावर येत दमदाटीची भाषा करताना दिसतात। याबाबत सामाजिक कार्यकर्ते वासुदेव एलदंडी आणि शेजारच्या वस्तीमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली। पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश पलवारी आणि त्यांच्या संचालक मंडळांनी या मोकळ्या मैदानावर सातत्याने होत असलेल्या अतिक्रमण आणि बेकायदेशीर कृत्याबाबत तातडीने लक्ष देण्याची गरज असल्याचे मत सामान्यातून व्यक्त केले जात आहे। मी गांधीनगरचा रहिवासी संजय भुयारे बोलत आहे। इथं आपलं पद्मशाली ज्ञाती संस्थेची जागा आहे, तिथं रोज मेलेले कोंबड्या उघड्यावर आणून टाकायला आहेत। त्याच्याबद्दल आम्ही त्या मालकाला, गाडी मालकाला विचारणा केल्यास आम्ही ते फोटो काढून मालकाला दाखवत आहे म्हणून सांगून कोंबड्या टाकून चालले आहे। ते बर्ड फ्लूचे कोंबड्या आहेत, ते कशाचे आहेत हे आम्हालाही माहीत नाही। तर त्याला विचारलं असलं तर तो काही बोलायला तयार नाही आणि आता तो पळून गेलेला आहे। परवाशी 2-3 दिवस कंटिन्यू कोंबड्या टाकलेले आहेत आणि अक्षरशः एवढी दुर्गंधी पसरलेली आहे की ना हे मैदान म्हणजे कचरा कोंडा झाल्यासारखं झालं आहे। मी वासुदेव एलदंडे। आता आपण ज्या जागेमध्ये आम्ही थांबलो आहे ती पद्मशाली ज्ञाती संस्थेची जागा आहे। शेजारी रस्ता आहे, या रस्ता लगेच थोडं जे ओपन स्पेस आहे त्या ओपन स्पेसमध्ये काहीतरी गेल्या 2-3 दिवसासुद्धा खालीसुद्धा या ठिकाणी मेलेल्या कोंबड्याचा ढिगारा या ठिकाणी पडलेला होता। तर अनेक आजूबाजूचे कुत्रे, त्याला सगळे पिसाळलेले कुत्रे या ठिकाणी येऊन ते रस्त्यावर पुन्हा आणून टाकलेले आहे। आत्तासुद्धा आमचे सहकारी बंधूंनी या ठिकाणी मला फोन केला असता मी आमचे सुरेश काका फलमारी यांनाही फोन केला आणि मी सुद्धा या ठिकाणी पळत आलो आहे। येईपर्यंत एक गाडी होती, त्या गाडीचा या ठिकाणी थोडा वादविवाद झाला, पण याच्या 2-3 वेळा अगोदर सुद्धा झाला, याच्या पुढेही होऊ नये आणि त्या त्या कोंबड्यांचं जे काही बर्ड फ्लू मेले असेल किंवा त्याला काय झालं आम्हालाही माहीत नाही, पण याच्यामुळं आजूबाजूच्या परिसरात दुर्गंधी पसरू नये याची सुद्धा काळजी महापालिकेने लक्ष ठेवून याचे कोण असेल त्या संबंधित माणसावर गुन्हा दाखल करून याच्या पुढे पुन्हा एकदा हे प्रकरण होऊ नये याची त्यांनी कृपया शाश्वती द्यावं असं महापालिकेच्या अधिकाऱ्यांना मी विनंती करतो।